विनयभंग आणि व्हॉट्सअॅपवर अश्लील पोस्ट टाकल्याच्या गुन्ह्यामध्ये माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे। सोमवारी त्यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता। व्हॉट्सअॅपवरून अश्लील मेसेज पाठवून तसंच शरीर संबंधाची मागणी करून आमदार जयकुमार गोरे यांनी विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे। या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी गोरे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता। आमदार जयकुमार गोरे यांना अटक झाल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। दरम्यान माझ्या विरोधी राजकीय कारस्थान आहे असं मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं आहे। कोर्टाचं म्हणणं आहे की सत्य समोर यायला कस्टडीची आवश्यकता आहे। तर माझी इच्छा आहे की आता सत्य समोर आलं पाहिजे आणि रामराजेंची इच्छा पूर्ण व्हावी। जे आहे त्या अनुषंगानं ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने गेलेल्या आहेत त्या सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावी अशी माझी इच्छा आहे। रामराजेंचे फिर्यादीचे आणि विवेकानंद सावंत आणि प्रदीप जाधव यांचे कॉल डिटेल तपासावे, सगळं सत्य समोर येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।